गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी झालं आणि माझं काम पण जरा 1% आवरलेत. झाडू पोचा आंघोळ. तर मस्त पूजा करूया चला. आणि मी काल एवढं टायर्ड झालेलो, आज सकाळी लवकर उठायला झालं नाही मला. खूप वेळाने उठलो आज मी. आणि तिला बघा, डोराला बघा. डोरा डोरा बायले बा. तिला अजिबात आत बसायचं आवड नाहीये. फक्त चढली बाबा. कसं चढाली बघा. ए ए ए ती चढून बसली ना, मला चढायला होत नाही. तिला आत घेतलेलं बरं. म्हणजे सकाळीपासून ती बाहेरच आहे. 3 तास झालं ती बाहेरच आहे. खरं ती आता आत यायला नको म्हणते बघा. तडी कसं कसं लपून बसले बघा. तिला वाटतंय की आम्हाला दिसणार नाही. ती खरं ती आम्हाला ती दिसते. याले दाडे ए तिला वाटते ती पळतानाच रॅबिट सारखं दिसते मला. आणि हाताला पण येत नाही, एवढं फास्ट पळते ती. नाही वळण. चलो मी दरवाजाच बंद करूया, मग ती बाहेरच जात नाही. मग मला सगळं कामं सोडून तिचं पाठीमागं जायला लागते. कुठे आहे ती? ए डोरी बंद. आता संपलं तुझं प्लेइंग टाइम. झोपायचा टाइम आता. इकडे पळो तिकडे पळो, इकडे पळो तिकडे पळो करते. तिला सोडूया आणि आमचं कामं करूया, देवाचं पूजा करूया.
रोज पूजा करताना माझ्याजवळ डोरा बसली असती. तुम्हाला दाखवते, हे बघ, एवढं क्यूट बसती ना ती. हे बघा. मी रोज रोज मी पण चुकत नाही आणि ती पण चुकत नाही. रोज असं मी पूजा करताना रोज असं बसली असते ती. डोरो हाय म्हणाले, हाय हाय. बघा किती मस्त बसून ती देवाला बघाले बघा. हे रोज असते. रोज मी पूजा करताना ते कंपल्सरी माझ्यासोबत बसते आणि मला खूप चांगलं वाटते ते बघून. असं वाटते की कुठलं तरी एक लहान बाळ बसले आणि माझं भगवद्गीता आणि हनुमान चालीसा वाचायचं तो ऐकायला असं मला वाटते. तीच आहे. असं वाटते की बाळ बसले. चला आता मस्त चहा पिऊया. आमच्या घरात माझा रूल आहे की पूजा होईपर्यंत चहा पण पियायचं नाही. खरं ते मी एकटीच म्हणजे मिस्टर पण फॉलो करतात, कधी कधी नाही. खरं मला कंपल्सरी उठल्याबरोबर आंघोळ आणि न आंघोळ करता किचनला अजिबात यायचं नाही. आता डोरा परत माझा पायातच, माझा पायाने खेळते. मी किचनमध्ये असलो ती किचनमध्येच असते. मला ते मॅट कंपल्सरी पाहिजे आणि तिला पण तेच पाहिजे. मला जे पाहिजे तिला पण तेच पाहिजे. आमचं चहा झालंय रेडी, ब्लॅक टी. आणि त्याच्यासोबत मी परवा भडंग केले ते खाऊया. ला 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 ला. चला आज आम्ही बनवूया सोयाची करी, सोयाबीन करी. ओके, सोयाबीन करी करूया. चला प्रिपरेशन तयार. येते ना बरोबर ऐकायला? इट्स गुड. आता हे ऑलरेडी होतं खोबरं, त्याच्यामधनं तुम्हाला केवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही खोबरं काढून घ्या. खोबरं घेतलेलं आहे आणि चांगलं धुवून घ्या. मग ह्याला कट करून आम्ही मिक्सीला घेऊया चांगलं. हे मी धुवून घेतलेलं आहे खोबरं घ्या, कट इंटू पीसेस. चांगलं पीसेस करून घ्या. तुमचं
मिक्सी जारचं ते ब्लेड चांगलं शार्प असलं तर असे पण करून घेऊ शकता, आणि नाही चांगलं असलं तर चांगलं बारीक करून घ्या. कोणीतरी आले. जारमध्ये घालून घ्या. आणि एक लाल लाल टमाटर घ्या. उसको अच्छे से कट करो और वो भी मिक्सी में डाल दो, मिक्सी जार में. ऑनियन पण कट करून ते जारमध्ये घालून घ्या. मग चांगले खडा मसाले, हे लवंग, दालचिनी, जिरं आणि थोडंसं हळद, घालून चांगलं मिक्सी करा. चांगलं ग्राइंड करून घ्या. जरा पाणी मिक्स करून घ्या. एक ऑनियन चॉप करून घ्या. चॉपिंग करते करते मेरा हालत ख़राब हो गई थी. डोले में पानी आ गई रे बाबा, इतना ख़राब हो गया मेरा लाइफ कि डोळे में पानी आने लगा कांदा कापताना. चलो आता घ्या एक कढई, त्याच्यासोबत त्याला काय ते ऑन करा, गॅस ऑन करून घ्या. आणि मी ऑलरेडी सोक करून घेतलेलो सोयाबीन म्हणजे 1-2 तास आधीच मी सोक करून घेतलेलो ते, म्हणजे गरम पाणीमध्ये चांगलं त्याच्यामधनं पाणी काढून घ्या. एवढं प्रेस करा की कुणाच्यावरती जे राग असते ना ते सगळं सोयाबीनवरती तुम्ही काढा. मग पाणी तुम्ही काढून घ्या. मग पाणी काढून घेतल्यावर त्याला लहान लहान चॉप करून घ्या अजून जरासा. नंतर 2 चम्मच ऑइल, एवढंच बस. तुम्हाला पाहिजे तर जास्त घालून घ्या, तुमच्या घरात एक्स्ट्रा असलं तर. माझ्या घरात एक्स्ट्रा आहे खरं, मी घालत नाही, एवढंच बस. 2 स्पून बस. आणि ते झाल्यावर जरासं काय ते जिरा आणि मोहरी, येस जिरा मोहरा आणि जिरा दोघांना पण घाला. त्यांना फ्राय करा चांगला. ते घातल्यावर चांगलं हळद घाला की जरासा कलरफुल होऊ दे म्हणून. तुमचं लाईफमध्ये कसं कलर्स असतात तसं ते पण कलरफुल होऊ देत. मग जे मुझे आंसू भाया है ना आँखों में, उसको आप तेल में फ्राई करो. उस ऑनियन को मत छोड़ो. उस ऑनियन को मैं नहीं छोड़ूंगी अभी. उसको अच्छे से ब्राउन करने तक, ब्राउन भी नहीं, थोड़ा सा उसको फ्राई करूँगी. ज़्यादा ब्राउन हो गया तो उसका स्वाद ही सब चला जाएगा. तो थोड़ा सा फ्राई करने का. फिर बाद में थोड़ा सा आला लहसुन पेस्ट, उसका आवाज़ तो बाहर पण जाना चाहिए, उसका चटपट 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 मस्त. ये मेरा दुकानमधनं आणलेलं पेस्ट होतं, मग मी तेच घातलो आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही फ्रेश करून घ्या. हे घातली बाई तसला नाही, तुम्ही पण घालता करा, मला नावं ठेवायचं नाही. मी जे आहे मी चेक करालो आहे, तुम्ही फक्त बघायचं एवढंच. आणि ती चटपट कराले बघा. हां बघा बघा, चट 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 कराले. ते झाल्यावर हळद टाकून घ्या, चांगला कलर येते. हळद तरी पाहिजेच, नाहीतर ते चांगलं वाटत नाही. मग जे तुम्ही ग्राइंड करून घेतलेलं ते खोबरचं मिक्सीमधनं ते घालून घ्या.
त्याचा आधी तुम्ही जरासा गरम मसाला घाला. माझा गरम मसाला कुठे आहे? आता आणूया थांबा. आलं गरम मसाला, थोडंसं गरम मसाला, 2 स्पून, येस 2 स्पून. आणि ते झाल्यावर जरासं तुम्हाला चिकन फ्लेवर पाहिजे तर तुम्ही चिकन मसाला घालू शकता. कुठलं पाहिजे ते तुम्हाला, जे मसाला पाहिजे ते घालू शकता. आणि ते झाल्यावर तिखट, ते घरात बनवलेलं तिखट. त्याच्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेतल्यावर मिक्सीमधनं घातलेलं खोबरचं ते घालून घ्या. मग तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे, किती ते लिक्विड काय पाहिजे, तुम्ही तेवढं पाणी घालून घ्या आणि चांगलं ते असं तसं हे करा. उसको फिरो, स्पून से ऐसा फिरवो, फिर वो अच्छे से मिक्स हो जाएगा. थोड़ा सा कोथिंबीर डाल दो, कंपल्सरी आहे कोथिंबीर. त्याच्या नेक्स्ट आमचे मिस्टर पण आले होते, त्यांना लयच भूक लागलं होतं. मी म्हटलो भूक लागले तर मला पण भूक लागले, खरं तुम्ही पण मला जरा हेल्प करा. मग त्यांनी हेल्प करत होते मला. मी भाजी करूपर्यंत त्यांनी भात लावणार होते. मग मी भाकरी करायला सामान घेतलो. हे आहे माझा चूलचं तवा आणि हे मी गॅसवरती वापरतो. खूप लोक वापरत असेल, मला खूप आवडते ह्याच्यातनं भाकरी आणि चांगलं पण होतात. मग आम्ही घेऊया जरासं पीठ. टेक्नॉलॉजिया हे मला खूप आवडते. आणि हे पीठ मला भाकरी करताना हे असं करायचं ग्लासमधनं मला खूप म्हणजे खूप आवडते. मग मी 2 ग्लास पीठ घेतलो. कुठली? भाकरीची, ज्वारीची पीठ घेतलो. चांगलं ते चाळणं में अच्छे से वो क्या किया, वो दिख रहा है ना, वो कर रही हूँ मैं. चाळणीमध्ये चाळून घेतलो. त्याचा नेक्स्ट वो ऐसे बीच में थोड़ा सा जगह करने का, पानी डालने के लिए. वो जो एक्स्ट्रा रहता है ना पीठ, वो निकाल के दूसरे में डालने का. तब तक मेरे हस्बैंड ने गैस चढ़ा रहे थे कुकर को, वहाँ मुझे हेल्प कर रहे थे. और जो भी हस्बैंड्स अपने वाइफ को किचन में हेल्प करते हैं ना, बहुत अच्छा लगता है. भाई करो, आप सब लोग हेल्प करो अपनी बीवी को किचन में हेल्प. तब तक मैंने जो रखा था ना, वो उसमें मैंने सोयाबीन ऐड किया और थोड़ा सा कितना चाहिए उतना मैंने नमक ऐड किया है. फिर उसको मैंने चम्मच से ऐसे ऐसे किया. कैसे किया? फिर आमचे मिस्टरने, आमचे नवरोबा कुकर लगा रहे हैं चावल का. मुझे बहुत अच्छा लगता है, वो ऐसे मुझे हेल्प करते तो मुझे बहुत अच्छा लगता है. वो होने के बाद मैंने लिया गरम गरम पानी. ये पानी बहुत डेंजरस रहता है, इतना गरम रहता है ना, बहुत केयरफुल से ये निकालना पड़ता है. वो निकालने के बाद ये मिक्सिंग जो रहता है ना, ये करताना तरी खूपच म्हणजे चम्मच तरी मिक्स करूनच घ्या, काय की ते एवढं गरम असतं ना पाणी, हात पण जळू शकते. मग करताना खूपच तुम्ही लक्ष देऊन करा. बघा मी कसं करालो आहे, तरी पण माझा हात हे होत होतं, ते चटकं लागत होतं मला ऑलरेडी. आणि हे पीठ असं काय ते हे असं करताना ना खूपच म्हणजे ताकत लगा के ऐसा पीठ को मसाज देना चाहिए कि कोई भी ऐसा किसी के ऊपर राग रहा तो. ॲक्च्युली किसी के ऊपर राग रहा ना, भाकरी चांगलं होत नाही. हे माझं एक्सपिरियन्स आहे. मी
मी एकदम कधीतरी मला एवढं टायर्ड होतो मी की मला भाकरी करायचं अजिबात आवडत नाही. तेव्हा मी एवढं रागात भाकरी करतो तेव्हा अजिबात चांगलं होत नाही. म्हणजे सगळं राग त्याच्यावरतीच. खरं तुम्ही प्रेमाने केले ना एकदम म्हणजे चांगलं राऊंड होतात आणि चांगलं चांगलं होते. भाकरी चांगलं होते. माझा एक्सपिरियन्स आहे. मला तरी असंच होते. कुणाला काय होतं आहे मला माहीत नाही. मला तरी असंच होते. आणि आता बघा मी मस्त भाकरी करालो आहे. जान जाए तो जाए, भाकरी कभी ना रुकना चाहिए. जब तक है जान तब तक बडवो भाकरी, बडवो बडवो भाकरी. बघा किती मस्त मस्त. मी हे ऑडिओ रेकॉर्ड करालो आहे कसं का म्हणजे त्याचं भाकरीचं एवढा आवाज होतं ना, माझं नॉर्मल ऑडिओ तुम्हाला ऐकू येणार नाही. म्हणून मी एक्स्ट्रा हे माझं व्हॉईस ओव्हर द्यालो ह्याला, नाहीतर तुम्हाला ऐकूच येणार नाही. बघा किती मस्त व्हायला माझं भाकरी. कधीच एवढं मस्त होत नाही हां. मी रागातच केलो ना कधीच असं मस्त होत नाही भाकरी. आणि जे एक्सपिरियन्स विमेन हे करतात ना, विमेन हे लोक एवढंच ते तवाला असं बिन कपड्याची पाणी लावू शकतात. गॉट इट. ज्यांना एक्सपिरियन्स आहे ना त्यांनी एवढंच 3 गॅस चालू ठेवून तिन्हीकडे पण लक्ष देऊ शकतात. हे फक्त बायका करू शकतात, नॉट मेन्स. ये एवढं स्पीड हे रिअल लाईफमध्ये केले होते ना 5 मिनटात सगळं कामं पण आवरलं असतं. बायकांना एवढं टायर्ड पण झालं नव्हतं. हे बघा माझं भाकरी फुगाले. भाकरी असं फुगायला पाहिजे ना, जेव्हा आम्ही नवरा आमचं मनपसंत आम्ही काहीतरी सांगितलो तर नाही आणते ना, तेव्हा फुगतंय की आमचं नाक तसं फुगायला पाहिजे आमचं भाकरी पण. मग म्हणजे दोन्ही पण असायला पाहिजे. नाक पण फुगायला पाहिजे जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा, आणि जेव्हा सिच्युएशन असते तेव्हा भाकरी पण फुगून घ्यायला पाहिजे. आमचे मिस्टरांना सांगितलं मी भाकरी करालो आहे, तोपर्यंत तुम्ही वाढून घ्या, ऑलरेडी टाईम झालं आहे. मग त्यांनी वाढून घेऊन जेवण करायला चालू केले. मग मी नंतर जेवलो. मला हेच आवडते. मी इकडे भाकरी बडवतो आणि तिकडनं तुम्ही जेवताना मला हे सॅटिस्फॅक्शन देते. मला ते गरम गरमच जेवण आवडते. एक लोकांना गरम गरम जेवण आवडत नाही. असं की सगळं काय थंड झाल्यावर मला नाही आवडत. थंड झाल्यावर वा 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 वा. आणि ते भाकरीमधनं स्टीम आले ना, ते तरी लयच डेंजरस आहे. ते हातानं लागलं ना खूपच जळतं आहे आमचा हात. म्हणजे एवढं सोपं नाही आहे भाकरी बनवायचं. हे मुलींना काय एक्सपिरियन्स असते म्हणून काय वाटत नाही, बट शिकायचं म्हणजे खूप हे आहे. माझं संपलं भाकरी. आणि भाकरी करूपर्यंत माझं गॅस कट्ट कसं होतं आहे म्हणजे असं स्नो पडण्यासारखं वाईट. मग ते पण स्वच्छ करून घेतलो मी. माझं भाकरी संपले. मी पण जेवण करतो आता. चला भेटूया द नेक्स्ट व्हिडिओ.